काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजाऊ चित्तासी आपुलिया। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादेन, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं। खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते। संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, ज्ञान्यांचे शिरोमणी, वैष्णवांचे मुकुटमणी, सकल संत कंठभूषण आनंदीप अखंड समाधीन ज्ञानोबराय यांच्या जन्माने आणि संजीवन समाधीने पवित्र झालेला हा परिसर, या परिसरामध्ये ज्ञानेश्वर ज्ञानोबरायांच्या नावाने ज्ञानेश्वर विद्यालय या ठिकाणी सुरू झालं। आणि ज्ञानेश्वर विद्यालयाची वाटचाल फार दिवसापासून घडत आली। अनेक विद्यार्थी
विद्यार्थ्याचे शिक्षक झाले, प्राचार्य झाले, कोण इंजिनियर, कोण वकील, कोण डॉक्टर, कोण उच्च उच्च स्तरावर गेले. तसंच याच विद्यालयातून शिकून काही मोठमोठे महाराजही झालेले आहेत. म्हणजे सर्व स्तरामध्ये या विद्यालयातून विद्यार्थी उच्च स्तरावर पोहोचवलेले आहेत. या विद्यालयाचं नाव ज्ञानेश्वर विद्यालय. म्हणून बऱ्याच दिवसापासून मनात संकल्प असलेला की या विद्यालयात ज्ञानोबारायांची मूर्ती असावी. म्हणून विद्यालयाचा हा मानस, त्याबरोबरच त्याला सहाय्यक मिळाले ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि विद्यालयाचं संचालक मंडळ. सर्व या दोघांच्या माध्यमातून या विद्यालयात ज्ञानोबारायांची मूर्ती असावी. म्हणजे ते दर्शन घडत या विद्यालयात प्रवेश केला की ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यालयात प्रवेश केल्यानंतर विद्या आपल्या आलयात येईल, विलयात येईल, आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होईल. म्हणून या दोन्ही माध्यमातून हा मूर्ती स्थापनेचा सोहळा करायचा निर्णय झाला आणि त्याबरोबरच नामसप्ताह घडावा. म्हणून ही नामसप्ताहाची योजना आखण्यात आली आणि त्यात आजचा हा पहिला दिवस असल्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सप्ताहाचा प्रारंभ करत असताना तो नामचिंतनाने करावा असा आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आधी. अगोदर भगवंताचं नाम घ्यावं आणि त्या कार्याला प्रारंभ करावा. ज्ञानोबारायांनीच म्हटलेलं आहे, आरंभी आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरे सकळ शुद्धी जगी झाले पूर्णता सकळ शुद्धी जगी झाले पूर्णता सकळ शुद्धी जगी झाले पूर्णता सकळ शुद्धी जगी झाले ज्ञानोबाराय सांगतायत की कोणत्याही कार्याचा आरंभ जर आपण नामचिंतनाने केला तर ते नामचिंतन आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या कामना पूर्णत्वाला नेत. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. जगामध्ये सर्व सिद्धी या नामचिंतनाने प्राप्त होतात आणि सर्व काम पूर्णत्वाला येतं. म्हणून नामचिंतनाने प्रारंभ व्हावा या दृष्टीने जगद्गुरु तुकोबारायांचा हा नाम महात्म्य सांगणारा अभंग मी सेवेला घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून नामचिंतनाचा अलौकिक महिमा सांगतायत. तुकोबाराय जे भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत. म्हणून आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणाशी आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणाशी
आले जग. तुकोबरा म्हणतात जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आलो याची कारण अशी. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबरा जर रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामचिंतन करा, हीच वाट तुम्ही धरा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, याच वाटेने तुम्ही चला. ज्ञानोबरांनी म्हटलेले आहे, तरी झडझडोनी वहिला निगये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ही वाट तुम्ही धरा. तुकोबरा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना समजून सांगतायत. अन्य वाटा, देवाकडे जाण्याच्या अनेक वाटा आहेत, अनेक मार्ग आहेत. देवाने स्वतः म्हटलेले, ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीत स्पष्ट सांगतात, म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येत. उपायांना कमतरता नाही. जसे प्रत्येक गावाला येणारे अनेक मार्ग असतात, सर्व दिशाकडून त्या गावाला जाता येतं, तसं भगवंताकडे देखील जाण्याचे अनेक जे मार्ग आहेत, अनेक ज्या वाटा आहेत, त्या वाटांमध्ये सर्वांना जाता येण्यासारखी अशी सोपी वाट आणि हमीची वाट, खात्रीची वाट जर कोणती असेल तर ती नामचिंतनाची आहे. अन्य वाटा कलियुगात उपयोगाच्या नाहीत. तुकोबारांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी. अवघ्या वाटा झाला अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. सर्व वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत, क्षीण झालेल्या आहेत. म्हणून मी म्हटलं त्यांना टीबी झालाय. कलियुगात त्यांचं साधन घडू शकत नाही. म्हणून कलियुगात निश्चित घडणारं साधन, हमीचं साधन नामचिंतन आहे. म्हणून हीच वाट तुम्ही धरा. तुकोबरा वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतायत. कधी देहाचं महत्व घेऊन सांगतात, याच जन्मे घडे देवाचे भजन. कधी युगाचं महत्व घेऊन सांगतात, कलियुग आहे, कलियुगात उद्धाराचं साधन हरिनाम आहे. कधी तुकोबरा आहे, चिडू नाही म्हणतात, किती वेळा सांगायचं तुम्हाला, किती सांगू तरी. तर कधी पाया पडू नाही म्हणतात, बाबांनो तुमच्या पायाला मी लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. विचारी बोला मुखी नाम, विचारी बोला मुखी नाम, विचारी बोला मुखी नाम, विचारी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांनी कधी विनंती करून पाया पडू नये म्हणावं, बाबांनो तुम्हाला माझं एक म्हणणं आहे, लागोन या पाया विनवितो तुम्हाला. किती तुकोबराय खाली आले, तो तुमच्या पायाला लागतो म्हणतात. कोणी कोणाच्या पायाला लागायचं असतं? आपली भारतीय हिंदू संस्कृती काय सांगते? लहानाने मोठ्याच्या पायाला लागायचं.
आणि मोठ्याने लहानाला आशीर्वाद द्यायचा, ही आपली भारतीय हिंदू संस्कृती आहे. मग तुकोबारा आपल्या पायाला लागतात, मग याचा अर्थ आपण तुकोबारांपेक्षा मोठे झालो की नाही? मग ते आपल्या पायाला लागतात याचा अर्थ काय? याचा अर्थच असा आहे, संतांची किती खाली यायची तयारी आहे, किती खाली यायची तयारी आहे जनतेमध्ये परिवर्तन होण्याकरता, जनतेचं कल्याण होण्याकरता संतांची किती खाली यायची तयारी आहे. तुमच्या पायाला लागतो म्हणतात. आपण काय तुकोबारांपेक्षा मोठे का? खरं सांगायचं म्हणजे सर्वात मोठे तुकोबारा आहेत. तुका सर्वात मोठे तुकोबारा आहेत. तुकोबारायांना कळस म्हटलं की नाही? ज्ञानदेवे रचेला पाय, ज्ञानोबारा आहे पाय आहे, तुकोबारा आहे कळस आहे. सर्वात उंच कोण असतं मंदिराचा? कळस असतं. कळसाच्या वर काय? काही नाही. सर्वात उंची स्थान जर कोणाचं असेल तर कळसाचं आहे. म्हणून तुकोबाराय कलश स्थाने म्हणजे तुकोबाराय सर्वात मोठे आहे. सर्वात मोठा आहे देव. देव संतांना आपल्यापेक्षा मोठं मानतो, संतांना मोठं मानतो. सर्व संत ज्ञानोबारायांना सर्वात मोठे मानतात. सेविती साधू संत, सर्व संतांनी ज्ञानोबारायांचं महत्व गायलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. म्हणून सर्व संतात मोठे संत ज्ञानोबारा आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हटले रे, मोठा. पण तेही ज्ञानोबारा आहे, तुकोबारायांना सर्वात मोठे म्हणतात. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर, थोर थोर अवतार प्रसंग असा, अनगरशा फकीराच्या शापाने रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह व्हायला लागला. म्हणून रामेश्वर भट्ट इथे आळंदीत आले, ज्ञानोबारांजवळ धरणं धरलं. ज्ञानोबारा म्हणतात तू इथे नको जाऊ, तू देहूला जा तुकोबारांकडे. रामेश्वर भट्ट म्हणतात कोण तुकोबारा आहे, मला तुम्ही कुठे तिकडे जायला सांगता? ज्ञानोबारा म्हणतात तुकोबारा कोण म्हणतो तू? तुकोबारांना ओळखत नाही, तुकोबारा कोण आहे? सामान्य नाही तुकोबारा आहे. ज्ञानोबारा म्हणतात तुकोबारा सर्वात श्रेष्ठ आहेत. तुका सर्वात श्रेष्ठ, प्रिय आम्हा थोर, आम्हाला ते प्रिय आहेत, आम्हाला ते थोर आहेत, सर्वात श्रेष्ठ आहेत. माझ्या नामदेवरायांचा ते अवतार आहेत, माझे प्रियकर प्रेमी नामदेवराय, काजो अवतार नाम याचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा जडली तुझं. दर्शनेची तुझ्या दोषा परिहार, स्वप्नी सविस्तर सांगितले. ज्ञानोबारांनी सांगितलं, स्वप्नात सविस्तर सांगितलं, तू त्यांच्याकडे जा, दर्शनेची तुझ्या दोषा परिहार, स्वप्नी सविस्तर सांगितले. असे सर्वात थोर असणारे तुकोबारा पण सर्वात खाली येऊन तुमच्या पायाला लागतो म्हणतात. याचा अर्थ असा, संतांची किती खाली यायची तयारी आहे समाजामध्ये परिवर्तन होण्याकरता, समाजाचं भलं होण्याकरता, कल्याण होण्याकरता. तुकोबारा म्हणतो तुमच्या पायाला लागतो. तुम्हाला माझी विनंती आहे. काय म्हणणं तुकोबारा आहे? महाराज म्हणतात माझं म्हणणं आहे, करे टाळे बोला मुखे नाम. तुम्ही हाताने टाळे वाजवा, मुखाने नाम घ्या. नाम घ्यायचं म्हणजे आम्ही नेमकं म्हणायचं काय? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. कधी वेळोवेळा, वेळोवेळा जशी वेळ मिळेल त्या वेळेला पुन्हा पुन्हा म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं ज्या वेळेला तुकोबारा लोकांना सांगू लागली, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, काही तर्कवादी वर्ग, आणखी थोडंसं धाडसाने स्पष्ट बोलू का, अन्य साधनाभिमानी वर्ग, अन्य साधनांचा अभिमान असणारा अभिमानी वर्ग, त्यांना हे तुकोबारायांचं म्हणणं खटकू लागलं
की तुकोबाराय जिथे तिथे जातात आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगतात, नामचिंतन करायला सांगतात. वेदात, शास्त्रात, पुराणादिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत. ती ठेवली एका बाजूला, ती सारली एका बाजूला, आणि तुकोबारांचं टुमणं चाललंय म्हणा विठ्ठल 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 म्हणायला सांगतात. यांना बोललं पाहिजे, यांना जाब विचारला पाहिजे. म्हणून असा बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग, अन्य साधनाभिमानी वर्ग तुकोबारांना भेटला आणि म्हणू लागला, महाराज या महिन्याभरात 4-5 ठिकाणी आम्ही तुमची कीर्तन ऐकली, पण जिथे तिथे तुम्ही हेच सांगत आले विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा. महाराज म्हणतात, तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे की वेदात, शास्त्रात, पुराणादिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत, ती दिली सोडून, आणि तुमचं चाललंय टुमणं म्हणा विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, हो मी तेच सांगतोय विठ्ठल विठ्ठल म्हणा सांगतो. ते म्हणू लागले, अहो विठ्ठल 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 नुसतं म्हणायचं सांगता तुम्ही, नुसती जीभ नाचवायची ना, विठ्ठल विठ्ठल म्हणत राहायचं. हो हो तेच तेच. अहो मग विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार आहे? नुसती जीभ नाचवली, विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिलं तर त्याने काय होणार आहे? असं ज्या वेळेला ते आक्षेपयुक्त बोलू लागले, त्यावेळेला तितक्याच आवेशात येऊन तुकोबाराय त्यांना प्रत्युत्तर देतात, अरे विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने काय होणार नाही सांगा. विठ्ठल म्हणायला सांगता, ते विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्याने काय होणार आहे? त्यावेळेला तुकोबाराय तितक्याच आवेशात येऊन त्यांना प्रत्युत्तर देतात, काय होणार नाही सांगा. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका विठ्ठले चिंतिता केले, काय नव्हे एका विठ्ठलाचं चिंतन केलं असताना काय होणार नाही? काय होणार नाही याचा अर्थ काय? सर्व काय होईल, सर्व काय होईल. तुम्ही जे म्हणाल ते होईल. जेवढे म्हणून लाभ आहेत तेवढे सर्व लाभ एका या विठ्ठल चिंतनाने होती. लाभ एका या चिंतने, एका या चिंतने, लाभ एका या चिंतने, एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने, एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने, एका या चिंतने. अवघे होती लाभ एका या चिंतने, या एका चिंतने अवघे लाभ होती. या एका नामचिंतनातून सर्व काय लाभ प्राप्त होते. तुम्ही म्हणता काय होईल? काय होणार नाही सांगा. सर्व काय होईल या एका नामचिंतनातून. इथला जो काय शब्द आहे, इथल्या काय शब्दाचा काय अर्थ असावा बरं, आणि तो मी काय सांगावा? कोणी म्हणेल काय म्हणजे काय? काय म्हणजे काय म्हणजे केवळ प्रश्नवाचकच काय शब्द असतो असं नाही.
काय शब्द अनेक अर्थाने व्यवहारात वाक्प्रचारात वापरला जातो. आपल्याला फक्त प्रश्नवाचक म्हणून काय शब्द आहे माहीत, पण काय शब्द अनेक अर्थाने येतो आहे. काही वेळेला काय शब्द खेदवाचक असतो. बघाओ त्याची काय अवस्था झाली, काय परिस्थिती झाली. इथला काय शब्द प्रश्नवाचक नाही, इथला काय शब्द खेदवाचक आहे. तो काय माणूस आहे. इथला काय शब्द हा प्रश्नवाचकही नाही, खेदवाचकही नाही, हा उपेक्षावाचक आहे. माणसाचा आकार आहे पण माणसाची लक्षणं नाही. तो काय माणूस आहे, द्या सोडून त्याच्या काय नादी लागतात. इथे उपेक्षा आहे. काही वेळेला काय शब्द हा आश्चर्यवाचक येतो. काय म्हणता, काय म्हणता, भरताने सिंह विधारला, काय म्हणता. इथला जो काय शब्द आहे हा प्रश्नवाचक नाही. का नाही. प्रश्नवाचक त्यावेळेला असतो की ज्या वेळेला उत्तराची अपेक्षा असते, त्यावेळेला आलेला काय शब्द हा प्रश्नवाचक असतो. इथे उत्तराची अपेक्षा नाहीये, इथे आश्चर्य व्यक्त केले. काय म्हणता. काही वेळेला खेद व्यक्त केलेला, तिथे उत्तराची अपेक्षा नाही. उपेक्षा केलेली, उत्तराची अपेक्षा नाही. जिथे उत्तराची अपेक्षा असते तिथला काय शब्द हा प्रश्नवाचक असतो. काही वेळेला काय शब्द आनंदवाचकही असतो. तुम्ही एकदा ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्याबरोबर येऊन तर बघा, काय त्या पुढच्या दिंड्या, काय त्या मागच्या दिंड्या, काय तो मध्यभागी ज्ञानोबारायांचा रथ, आणि काय ते पुष्प सजावट, काय ते रिंगण, काय ते समाजार्थी. तुमचे हजारो पोलीस जे शांतता ठेवू शकणार नाही, ती लाखो समाजात एका क्षणात शांतता येते. चोपदाराची काठीवर झाली का, एका क्षणात स्तब्धता, शांतता. काय ते समाजार्थी, काय ते रिंगण, काय ते. इथला जो काय काय शब्द पुन्हा पुन्हा येतो हा काय भाव प्रगट करतो, आनंद प्रगट करणार. म्हणून हा काय शब्द आनंदवाचक आहे. काही वेळेला काय शब्द अनिर्वाच्यवाचक असतो, म्हणजे वाणी त्याचं निर्वचन करू शकत नाही, या भावातून आलेला तो काय शब्द असतो. तुकोबारांनी अनेक ठिकाणी म्हटलेले, काय सांगू आता संतांचे उपकार, काय वाणू आता न पुरे हे वाणी. हा जो काय शब्द आहे हा अनिर्वाच्यवाचक आहे, म्हणजे वाणी त्याचं निर्वचन करू शकत नाही, वाणी त्याबाबत काय बोलू शकत नाही, वाणी कुंठित होते. असा हा काय शब्द अनिर्वाच्यवाचक आहे. आणि काही वेळेला काय शब्द हा स्वसिद्धांतवाचक येतो. आपण जो सिद्धांत मांडलेला आहे तोच ठाम, त्याच्याबाबत शंका घ्यायची नाही, काही बोलायचं नाही. काय म्हणता, काय होईल, काय होणार नाही सांगा. आपल्या सिद्धांतावर ठाम राहून तुकोबाराय ही भाषा वापरतायत. काय होणार नाही, काय नव्हे केले का चिंतित आहे विठ्ठले. म्हणून हा स्वसिद्धांतवाचक काय शब्द आहे. तुम्ही जे म्हणाल ते होईल, अवघे होतील अवघे काय या चिंतने. पटत नाही हो. नाव घेताना कुठं काय होतंय का. नुसतं नाव घेण्याने काय होतंय का. ए बाळ समजा भूक लागली, भूक लागली मला, आई भूक लागली ग. आई म्हणते असं कर, भूक लागली ना घे माळण म्हण, भाकरी 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 म्हणत तर पोट भरल का. नाव घ्यायला तुम्ही सांगता, नाव घेतल्याने काय होणार आहे. भाकरी भाकरी म्हणण्याने पोट भरणार नाही. तहान लागली ग म्हणणं वाटर वाटर वाटर, जल जल उदक नीर. नुसतं नाव घेतल्याने तहान जाणार नाही. डोकं दुखतंय फार असं म्हणणं मग अनासी नानासी नानासी. डोकं दुखायचं राहील का. तोंड पोळलं फार म्हणणं मग साखर साखर साखर. तोंड गोड होईल का. नाव घेतल्याने कुठेच काही अनुभव असा दिसून येत नाही. आणि तुकोबाराय तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगता, काय होणार आहे नाव घेतल्याने.
तुकोबाराय म्हणतात विठ्ठलाचं नाव घेतल्याने काय होणार नाही हे माझं म्हणणं आहे. आपण नाव घेतल्याने काही दिसत नाही ना, लौकिकात काही असा अनुभव दिसत नाही नाव घेण्यातून काही लाभ. तर याला माझं उत्तर असं आहे, भाकरी भाकरी म्हणण्याने पोट भरू शकत नाही. नाहीच. का नाही भरू शकणार? भाकरी भाकरी आपण किती म्हणत राहिलो तरी भाकरीला ते कळू शकत नाही. भाकरीच्या ठिकाणी स्वसंवेद्यत्वही नाही, परवेद्यत्वही नाही. ती स्वतःलाही जाणू शकत नाही की मी भाकरी आहे आणि मला खाल्ल्यानंतर लोकांचं पोट भरत असतं हे भाकरीला माहीत नाही. म्हणजे ती स्वतःलाही जाणत नाही. तसंच दुसऱ्याला भूक लागलेली आहे, तो माझा जप करतोय, माझी आठवण करतोय, मी इथे टोपल्यात 50 पडलेलं आहे, आम्ही काय करायचंय. म्हणून दुसऱ्याची भूकही त्या भाकरीला कळू शकत नाही. म्हणजे दुसऱ्याची भूक जाणत नाही आणि स्वतःच्या ठिकाणी मी भाकरे मला खाल्ल्यानंतर भूक जास्त हे तिला जाणीव नाही. ती जड आहे. म्हणून भाकरीचं नाव किती घेतल्याने पोट भरणार नाही. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला विठ्ठलाचं नाव घ्यायला सांगतो, तो आमचा विठ्ठल जड नाही, तो चेतन आहे, तो सर्व व्यापक आहे, सर्वांतर्यामी आहे, तो करुणाघन आहे. करुणेने त्याला आळवलं, त्याचं नाव घेतलं की ती करुण हाक त्याच्या कानावर जाते, हृदयाला जाऊन भिडते आणि तो धावून येतो. धावून हाक मारली की त्याची उडी पडते. हगे सरशी उडी, हगे सरशी उडी, हगे सरशी उडी, हगे सरशी उडी, घालोनिया स्तंभ फोडी, 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 घालोनिया स्तंभ फोडी. हगे सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण? माझे विठाई वाचू करिता आठव धावोनिया घाली कव, ऐशी कृपावंत कोण? माझे विठाई वाचू. तो भगवान चेतन आहे, तो सर्वांतर्यामी आहे, सर्व व्यापक आहे, दयाघन करुणाघन आहे. करुणेने आळवलेलं ती करुण हाक त्याच्या कानावर जाते, हृदयाला येऊन भिडते. म्हणून तो उसळून येतो, धावून येतो आणि नामधारकाचं अरिष्ट दूर करतो, दुःख दूर करतो. नामामध्ये ही ताकद आहे भगवंताला खेचण्याची, ओढण्याची. म्हणून तुकोबाराय म्हणतात नामचिंतनाने काय होणार नाही सांगा. ती करुण हाक त्याच्या कानावर जाते आणि तो धावून येतो. तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. करुणाने बोलाने आळवल्यानंतर त्याला धीर धरवला जात नाही. ती करुण हाक त्याच्या हृदयाला जाऊन भिडते, तो उसळून येतो. त्या बिरबल बादशहाच्या पुस्तकातील गोष्ट आलेली. काय त्या बादशहाचं डोकं फिरलं कोणास ठाऊक. तो म्हणला जा बिरबल को बुलाव. एका सेवकाला सांगितलं जा. तो धावत धावत गेला. बिरबल जी आपको साहब ने बुलाया है. क्यों? क्या पता हमें आपको बुलाया है. ठीक है मैं आता हूं, कह दो पूजा पाठ करके मैं आता हूं. बिरबलाची पूजा आटोपल्यानंतर आला. जी सरकार क्यों बुलाया? अरे बैठ इथं बैठ. बिरबलाच्या त्या बादशाच्या पदरी अनेक पंडित होते, पण कोणत्याच पंडितांना दिलेलं उत्तर त्या बादशाला पटायचं नाही. बिरबलाने उत्तर दिलं की त्याचं समाधान झालं. म्हणून तो म्हणला बिरबलाला, अरे इसलिए तुमको बुलाया मैंने, मैं जब नगर में घूमता था उसी समय नगर में आप हिंदू लोगों के जो जो मंदिरें हैं उस मंदिरों में कथा चल रही थी. मैं जाता था रास्ते से तो ऐसा सुनने में आया, वो कथाकार कहते थे विठ्ठल विठ्ठल कहो, राम राम कहो, कृष्ण कृष्ण कहो, भगवान का नाम लो, ऐसा कहते थे. क्यों रे? नाम लेने से क्या होता है?
विठल 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 कहने से क्या होगा, राम राम कहने से क्या होगा। राम 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 में है ही क्या, दो तो अक्षर है, रर्रा करा और माँ और मम्मा कमा, ये तो दो अक्षर है, इससे क्या होगा। तुम लोगों का समय व्यर्थ बिताते हैं, नाम लेने को कहते आए, मूर्ख कहा के बेवकूफ। असं म्हटल्यानंतर बिरबलाला चीड आली. आम्हाला बेवकूफ म्हणतो. एक लक्षात घ्या, माणसाला दुराभिमान नसावा पण स्वाभिमान तरी जरूर असावा ना. पण सध्या आपला स्वाभिमानच कुठे मेलाय तेच काही कळत नाही. आपल्या देवदेवतांच्या विटंबना होतात, धर्मग्रंथांच्या विटंबना होतात, तरी आपल्याला काही वाटत नाही. पण बिरबलाचा स्वाभिमान जागा झाला आणि आम्हाला बेवकूफ म्हणतो, मूर्ख म्हणतो. बोल, अरे नाम लेने से क्या होगा, राम 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 कहने से क्या होगा. अरे शक्कर शक्कर कहने से मुंह कभी मीठा होता है क्या. तो राम राम कहने से क्या होगा रे मूर्ख. राहवलं नाही बिरबलाला. तो राहिला राहिला उसळून उठला आणि म्हणाला, सरकार आप गधे है गधे. बिरबल बादशाहला काय म्हटला, गधे. आप गधे है गधे. गधे है म्हटल्याबरोबर आता तो बादशाह उसळून उठला, मुझे गद्दा कहता है, मुझे गद्दा कहता है. सरकार आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा में है ही क्या, तो दो तो अक्षर है, गग्गा का गा और धद्दा का धा. ये तो दो अक्षर ही है, इससे क्या हो गया. अरे क्या हो गया, मुझे गद्दा कहा ना तुमने, आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से क्या हो गया बोलो ना. आपको गधे वैसा पूछा गया क्या, क्या हो गया आपको. गधे वैसे आपके कान लंबे हो गए क्या, गधे वैसे चार पांव आ गए क्या. अरे वैसा कुछ नहीं हुआ, लेकिन मुझे गद्दा कहा ना तुमने, इसलिए मुझे गुस्सा आ गया. सरकार तुम्हाला उद्देशून मी गद्दा शब्द वापरला, ते शब्द तुमच्या हृदयाला जाऊन भिडले आणि तुम्ही माझ्यावर उठून उसरात. तसा मी राम म्हणतो, विठ्ठल म्हणतो, आमच्या रामाला उद्देशून म्हणतो, विठ्ठलाला उद्देशून म्हणतो. म्हणून करुणेने आळवलेलं त्याला ती हाक कानावर जाते, त्याच्या हृदयाला जाऊन भिडते आणि तो धावून येतो, धावून येतो. उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धी. धावून येतो. असा तो कृपाळू आहे, दयागण आहे. द्रौपदीला भर सभेत आणलं, दुःशासनाला सांगितलं वस्त्र फेड. त्यावेळेला दुःशासन उठला. द्रौपदी पांडवांकडे पाहते, त्यांनी माना खाली घातल्या. भीष्म द्रोणादिकाकडे पाहते, त्यांनी माना खाली घातल्या. शेवटी द्रौपदी विचार करू लागली, माझी लाज कोण राखणार. या भर सभेमध्ये कुलपुरुषांपुढे मला आता वस्त्र रहित केलं जाणार आहे. सांगा, स्त्रीच्या जीवनात ती किती लज्जास्पद गोष्ट आहे हो. एखाद्या आर्य महिलेला आपल्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आलेला लज्जास्पद वाटतो कुलपुरुषांच्या पुढे, आणि वस्त्र रहित केलं जाणार आपल्याला, किती तिच्या दृष्टीने लज्जास्पद गोष्ट. दुःशासना, अरे काय सोंग आणून उभं केले, फेड वस्त्र. त्यावेळेला द्रौपदीने विचार केला, आता माझी लाज कोण राखेल. हे प्रभू, तुझ्याशिवाय माझी लाज कोण राखणार आहे. हरी सभा मो द्रौपदी ठारी, हरी सभा मो द्रौपदी ठारी. राखो लाज हमारी, गोवर्धन गिरिधारी. गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी.
करुणेने आळवलं देवाला. लाज रखो हमारे तुम बिन मेरी कौन खबर ले गोवर्धन गिरिधार. द्रौपदीने करुणेने आळवलं. गोविंद द्वारकावासिन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवै परिभूतां मां किन्न जानासि केशव. हे नाथ हे रमानाथ व्रजनाथार्तिनाशन कौरवार्णवमग्नां मामुद्धरस्व जनार्दन. कृष्ण कृष्ण महायोगिन विश्वात्मन विश्वभावन प्रपन्नां पाहि गोविंद कुरु मध्ये वसीदती. महाभारतात गोड असं द्रौपदीने आळवलेले हे श्लोक आहेत. या कौरवरूपी समुद्रामध्ये मी आता बुडते आहे. देवा तू माझी लाज राख. द्रौपदीने करुणेने आळवल्याबरोबर ती करुण हाक भगवंताच्या कानावर गेली, हृदयाला जाऊन भिडली आणि भगवान लगेच ताडकन उडले. गरुडा चाल आपल्याला जायचं. द्रौपदी गरुडा सरसावला, वेगाने चालला, पण भगवंताला तो वेग कमी वाटू लागला. भगवान म्हणतात गरुडा अरे हा 5 सेकंडने कधी जाऊन पोहोचणार आपण, अरे टाप गेअर टाक. गरुड म्हटला मी केव्हाच डबल टाप टाकलेला आहे, पण देवाला तोही वेग कमी वाटू लागला. भगवंताने गरुडाला मागे टाकलं. तरा झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. आणि येऊन काय केलं? साड्या पुरवल्या नाही. भगवान नेसलेलीच साडी बनले, द्रौपदीची लाज राखली. कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रहरणे. वस्त्रे कशी झाली माऊली? भगवान नेसलेली साडी बनले. नेसलेली. भगवंताने साड्या पुरवल्या नाही. भगवान किती साड्या पुरवू शकले असते? साधा खेड्यातला फडतूस दुकानदार गिरायकाच्या पुढे 100-200 साड्या टाकू शकतो. हा तर भगवान आहे, मोठा स्टॉकिस्ट आहे. तो किती साड्या टाकू शकला असता, पण देवाने विचार केला जो मूर्ख फेडायला लागलेला आहे तो काय निसू देईल का? मग साड्या किती टाकून उपयोग काय होणार? एक बनलं पाहिजे, आपल्याला नेसलेली साडी बनलं पाहिजे तर उपयोग आहे. भागवतात अतिशय गोड उभी आहे. द्रौपदीशी देता वस्त्र घडी नेसता दिसेल ते उघडी. या लागी लवड सवडी नेसती लुगडी स्वये झालो. भगवान म्हणतात नेसलेलीच साडी मी म्हणलो. तू फेड किती फेडतो? आत नेसलेली तयार. फेड आत नेसलेली तयार. 45 गांजिता वैरी वस्त्रे आपण झाला हरी. वस्त्रे आपण झाला हरी. 45 गांजिता वैरी वस्त्रे आपण झाला हरी. वस्त्रे पांचाळीसी गांजिता वैरी वस्त्रे आपण झाला हरी. हरे आपण वस्त्रे झाला. भगवान नेसलेलीच साडी बनलेला आहे. काय केलं द्रौपदीने? फक्त करुणेने आळवलं की नाही? म्हणून भगवंताला करुणेने ज्याने आळवलेला आहे, भगवंताला ती हाक करून हाक थांबू देत नाही. धावून येतो आणि त्या भक्ताचं तो रक्षण करतो. म्हणून तुकोबारा म्हणतात काय होणार नाही विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केलं असताना काय होणार नाही. सर्व काय होईल? हो सर्व काय होईल. सर्व कसं काय होईल? एक विठ्ठल विठ्ठल म्हणलं सर्व कसं काय होईल? हो सर्व होऊ शकतं. कसं काय? नामात ती शक्तीच आहे सर्व देण्याची. वस्तू सामर्थ्य शक्तीचा कोणी बाद करू शकत नाही.
ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात पहिल्याच नमनामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती. नवल काय वस्तूचं सामर्थ्य, वस्तूची शक्ती आहे. यात नवल करण्यासारखं काय? वस्तू सामर्थ्य शक्तीचा कोणी बाद करू शकत नाही. शक्ती एखाद्या मुक्याला सरस्वती प्राप्त व्हावी, भेटावी, आणि तो मुकाच राहावा, नाही शक्य. हे पटेल का? जर तो मुकारायला असेल तर ती सरस्वती नसेल, आणि ती जर सरस्वती असेल तर हा मुका राहणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाथी भारती. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती. नवल काय? वस्तूचं सामर्थ्य आहे. एखाद्या वस्तूमध्ये अनेक फलं देण्याचं सामर्थ्य असू शकतं. मी एक लौकिक उदाहरण सांगतो, म्हणजे झटकन आपल्या लक्षात येईल की मी पुढे जातो. ए बाळा, आता दिवस आहे का रात्र आहे? रात्र आहे. रात्रीला उजेड असतो का अंधार असतो? अंधार असतो. मग आता इथे काय? उजेड. रात्रीला अंधार असतो, तू सांगितलं ना. मग आता तर रात्र आहे, मग इथे अंधार कुठे? इथे काय आहे? उजेड आहे. हा उजेड कोणी दिला आपल्याला? कोणी दिला आपल्याला? विजेने दिला की नाही? उजेड विजेने दिला आहे की नाही? माझा आवाज लांबपर्यंत पोहोचवायचं काम कोणी केलं? विजेने केलं आहे की नाही? उजेड विजेने दिला, आवाज लांब पोहोचवण्याचं काम विजेने केलं. गरम होतोय फार नारायण महाराज. पंखा म्हणजे कोणी आणू नका, मी उदाहरणात सांगतोय. पंखाला होता जरा गरम होतोय. हवा कोणी दिली? विजेनेच दिली की नाही? उजेड विजेने दिला, आवाज मोठा विजेने केला, हवा विजेने दिली. मला चावत नाही, जरा शेंगदाण्याचा कूट करून देता का? शेंगदाण्याचा कूट कोणी करून दिला? विजेने दिला की नाही? एक जण म्हणू लागला, मला गरम पाणी पाहिजे हो, गरम पाणी देता का? गरम पाणी कोणी दिलं? विजेने दिलं. एक जण म्हणलं, नाही मला थंड पाणी हवं आहे, थंड पाणी देता का? थंड पाणी कोणी दिलं? विजे. गरम आहे विजेनेच, थंड विजेनेच. हे दोन विरुद्ध कार्य आहेत, दोन विरुद्ध धर्म आहेत, पण ते दोन्ही विरुद्ध कार्य एकच वीज करते. तुम्ही गरम म्हणाल तर गरमही देते, थंड म्हणाल तर थंडही पाणी देते. मी तासभर सांगत बसेल. एकच वीज आपल्याला किती अंगाने उपयोगाला आली, कितीतरी अंगाने उपयोगाला येते. ही लौकिक तुम्ही आम्ही निर्माण केलेली वीज आहे. ही जर अनेक कार्य करू शकते तर भगवंताचं नाम ही आध्यात्मिक शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे, ती काय देऊ शकणार नाही. लाभ येती गाईजे एकांती अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्य असणारे लाभ आपल्या घराला येतात. नामामध्ये ही ताकद आहे सर्व काही फल देण्याची. हेच साधन रे तुझं सर्व सिद्धीचे. अवघेची लाभ बैसलिया घरा येती भावधरा एके ठाई. न लगे हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया. सर्व काही एक नाम चिंतन तुम्हाला देऊ शकेल अशी शक्ती आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. महाराज, एक नाम चिंतन जर सर्व काय फल देणार आहे हे तुमचं म्हणणं आहे, मग वेदात शास्त्रात पुराणादिकात इतर साधनं सांगितली तरी कशा करता? मग एक नाम जर सर्व काय देणार आहे तर इतर साधनं शास्त्रात वेदात पुराणादिकात सांगितलीच कशा करता?
तुकोबरा म्हणतात तू सांगितलीच कशा करता असं म्हणतो. तर त्याला मी स्पष्ट उत्तर देऊ शकतो. सांगितले एवढंच करता तुमच्यासारख्या अविश्वासी लोकांकरता, ज्यांचा नामावर विश्वास नाही, नामावर ज्याची श्रद्धा नाही, अशा अविश्वासी लोकांकरता इतर साधन आहेत. जा दाबादाबीन कोंडाकोंडी करा, काय करायचं ते करा. नामावर ज्याची श्रद्धा आहे त्याला दुसऱ्या साधनाची गरज नाही कुठे. सर्व काय देण्याचं सामर्थ्य एका नामचिंतनामध्ये आहे. म्हणून नामचिंतन साधन तुकोबारे म्हणतो तुम्ही सामान्य समजू नका. हे साधन सामान्य समजू नका. जेवढे म्हणून शास्त्रात साधन आहेत, वेदात, पुराणात, शास्त्रामध्ये, त्या सर्व साधनातलं सारभूत साधन जर कोणतं असेल तर हे नाम आहे. हेच तुकोबारा अभंगाच्या सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, हे जे साधन आहे सर्व साधनाचं सारभूत साधन आहे. आपण दह्याचं घुसळण करतो की नाही, दह्याचं मंथन करतो. मंथन केल्यानंतर त्या घुसळण्यातून काय निघतं? लोणी. लोणी हे दह्यातलं काय आहे? सार आहे. लोणी काढल्यानंतर खाली काय राहतं? ताक. ताक कसं आहे? असार आहे. लोणी हे त्या दह्यातलं सार आहे. दह्याचं मंथन केलंय, घुसळण केलं, त्याच्यातून कण 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 शोधून काढलेला आहे आणि त्याचा लोण्याचा गोळा बनलेला आहे. दह्यातलं ते सार आहे लोणी. लोणी काढल्यानंतर खाली राहतं ते ताक. ते असार आहे, त्याच्यात काही नाही. ताक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगा, ताक कशाला म्हणतात? ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याला म्हणतात ताक. भाताचं शितई ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घे जा, कसं तरी 2 दिवस ढकलशील. लोणी त्यातलं सार आहे. तसं पूर्वी सर्व संतांनी एक मीटिंग घेतली की अनेक लोकात प्रवाद केले जातात. हे साधन भारी, ते साधन श्रेष्ठ, ते साधन श्रेष्ठ. कोण काय सांगते, कोण काय सांगते. त्यावेळेला हा भ्रम जनतेमध्ये राहू नये आणि कोणतं साधन सर्वात श्रेष्ठ आहे हा निष्कर्षही जनतेच्या हातात यावा म्हणून सर्व संतांनी एक तातडीची मीटिंग घेतली आणि ती एकांतात जाऊन घेतली. आणि त्या एकांतात असलेल्या मीटिंग मध्ये सर्व सिद्धांताचा शोध घेतला आणि वरवर नाही, ज्ञानदृष्टीने त्याचं अवलोकन केलं आणि त्याच्यातून स्थौलाने तक्ता तयार करून त्या सर्व साधनातलं सारभूत साधन संतांनी जे समाजाच्या हाती दिलं ते म्हणजे नाम. सर्व संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले,
एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडुनी, ते एक श्री हरीचे नाम. म्हणून सर्व साधनाचे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार. इतकंच नव्हे, तुकोबरात आणखी पुढची भाषा वापरतात, नाम साराचे सार, शरणागत यमकिंकर. असं सर्व साधनाचं सारभूत साधन भगवंताचं नाम आहे. फलात कमजोर समजू नका, फलात तर महान आहे, भवसिंधू तरी पार. भवसिंधूच्या पैलथडीला नेऊन पोहोचवणारं साधन म्हणजे नाम आहे. इतर कोणती साधनं वेदात, शास्त्रात, पुराणात सांगितलेली ती साधनं खात्रीची नाही, खात्रीची नाही. हे एकच साधन खात्रीचं आहे की जे भवसिंधूच्या पैलथडीला नेणार आहे. माझी भाषा नाही, ज्ञानोबरांची भाषा आहे. 7वा अध्याय उघडा. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. या श्लोकावर माऊलींनी काय गोड वर्णन केले. माया ही एक प्रकारची नदी दाखवली ज्ञानोबरायांनी. तरंती या पदाचा आधार घेऊन माया मेतान तरंती, ते तरण हे पाण्यावर असतं म्हणून तेवढ्यावरून ज्ञानोबरायांनी माया ही एक नदी आहे असं रूपक केलं. आता नदी म्हटल्यानंतर तिला 2 तट असतात. तर या माया नदीचे 2 तट कोणते? नदी म्हटलं की तिला भोवरा पडतो, भोवरा कोणता? नदी म्हटलं की तिला पूर येतो, तो पूर कोणता? पूर येण्याकरता पाऊस पडावा लागतो, पाऊस पडतो तो ढगातून, ते ढग कोणते? खूप बारकाईने ज्ञानोबरांनी हे रूपक केलेलं आहे माया नदीचं. मला पुढचा महत्वाचा भाग सांगायचा. तेव्हा या माया नदीतून पैलथडीला गेल्याशिवाय जीवाचं दुःख मिटू शकत नाही. म्हणून माया नदीतून पैल तीराला जाण्याकरता अनेकांनी अनेक साधनांच्या कमरा कसल्या आणि त्या साधनाचा अवलंब करून त्यांनी माया नदीत उड्या घातल्या पलीकडे जाण्यासाठी. परंतु ज्ञानोबा म्हणतात ते त्या साधनाने पलीकडे गेले, असा एकाचाही मोबाईल आला नाही. का आम्ही पोहोचलो सुखरूप पलीकडे, असा एकाचाही मोबाईल आला नाही. बरं, आपण इकडून त्यांचा शोध घ्यावा तर ते रेंजमध्ये नाहीत. माझी भाषा नाही, ज्ञानोबरांची भाषा आहे. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले, तयाची शुद्धीची नाही. म्हणून मी म्हटलं रेंजमध्ये नाही, शोधच लागत नाही ना. आपण इकडून पुष्कळ प्रयत्न करतो. एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळले, पण पलीकडे नाही गेली. एकी वैसेचे जाड बांधले, मग मनमथाचे कासे लागले, ते विषय मगरी सांडले चघळून या, पण पलीकडे नाही गेली. एकी यजन क्रियेची पेटी बांधून आपल्या पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले, पण पलीकडे नाही गेले. एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्मबाह्यांचा भरोसा, ते पडले वळसा विधी निषेधाच्या भोवऱ्यात ते सापडले, पण पलीकडे नाही गेले. कोणत्याच साधनाने पलीकडे गेले असा एकही पुरावा ज्ञानोबरांनी दिला नाही. कोणीच नाही हे गेले. ज्ञानोबराय मग कोणीच जाऊ शकत नाही का पलीकडे? ज्ञानोबराय म्हणतात एकच जाऊ शकतात, एकच. एथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडिये सरले माया जग. एकच लीलेने फक्त तरुण गेले, जे सर्व भावे मज भजले. माझं स्मरण चिंतन भजन ज्यांनी केलं तेच तरुण जाऊ शकतात. म्हणून खात्रीचं साधन नामचिंतन भक्ती हेच ज्ञानोबरांनी सिद्ध करून दिले 7व्या अध्यायामध्ये. म्हणून तुकोबारा म्हणतात भवसिंधूच्या पैलथडीला पोहोचवणारं साधन हे नाम आहे. भवसिंधू उतरी पार, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. दुर्घट भवसिंधू तयाच्या चिंतने तराल. अनुभव सिंधू उतरी पार. महाराज ठीक आहे, सर्व साधनाचं सारभूत साधन हे आहे, पण याला सहाय्यक म्हणून इतर साधनं केली तर काय हरकत आहे का? एक सहाय्यक म्हणून तुकोबारा म्हणतात गरजच नाही ना. सहाय्यक कोणाला घ्यावं लागतं? जो स्वतः कमकुवत असेल त्याला दुसऱ्याचं सहाय्य घ्यावं लागतं. काठी कोणाला घ्यावी लागते? हातात चालताना ज्याचा तोल जातो त्याला काठी घ्यावी लागते. जो स्वतः सक्षम आहे
त्याला दुसऱ्याचा आधार घेण्याची, काठीचा आधार घेण्याची गरज नाही. तसं नामचिंतन हे सक्षम साधन आहे, प्रभावी साधन आहे. याला दुसऱ्या कोणत्या साधनाचा आधार घेण्याची गरज नाही. नाम म्हणे तया अनेक साधन, ऐसे तो वचन बोलू नये, बोलूच नाही. नामचिंतन करणाऱ्याला दुसऱ्या साधनाची गरज नाही. उलट सांगू, दुसरी साधना करणाऱ्याला नामाचा आधार घेण्याची गरज आहे. दुसरी साधना करणाऱ्यांना आपल्या साधनेचंही फल मिळण्याकरता नामाचा आधार घेण्याची गरज आहे. उदाहरण देऊ का? ज्ञानोबारायांचं सांगतो उदाहरण. ज्ञानोबारायांनी सांगितलंय तीर्थयात्रा हे एक साधन आहे की नाही? जवळ हे सगळे सिद्ध आहे. तीर्थयात्रा करणाऱ्याने नामचिंतन केलंच पाहिजे, ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. तीर्थयात्रा करणाऱ्याने जर नामचिंतन केलं नाही तर त्या तीर्थयात्रा त्याला फल देऊ शकत नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते तरी ते चित्त नाही नामी तरी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी चित्त नाही नामी तरी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे, चित्त नाही नामी ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात त्रिवेणी संगमाला जा, काना नाना तीर्थांचं परिभ्रमण कर, पण तुझं चित्त जर नामाच्या ठिकाणी नसेल तर त्या तीर्थयात्रेचं फल तुला मिळणार नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे तीर्थयात्रा करणाऱ्याने नामचिंतन केलंच पाहिजे तरच त्याला तीर्थफल देणार. का? तीर्थ म्हणतात आम्हाला जे पावित्र्य आले ते नामामुळे आलेलं आहे. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, म्हणून आमच्या ठिकाणी सामर्थ्य नामधारकामुळे आलेलं आहे, नामस्मरणामुळे आलेलं आहे. आणि तू जर नामस्मरणाला मानत नसेल तर आम्ही तुला फल देऊ शकणार नाही. म्हणून तीर्थयात्रा करणाऱ्याला नामाचा आधार घेण्याची गरज आहे, पण नामचिंतन करणाऱ्याला तीर्थयात्रा करायलाच पाहिजे त्याने, असं नाही. सकळही घडले तीर्थाटन, त्या नराला धले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. नामस्मरण जो करतो आहे त्याला तीर्थयात्रेला जाण्याची गरजच नाही. तीर्थ त्याच्या तिथे येतात, त्याच्या जवळ येतात, तीर्थे तया ठाया. म्हणून नामचिंतन हे स्वतंत्र शक्तिशाली साधन आहे, त्याला अन्य साधनाची गरज नाही. एक सुंदर तुळशीदास प्रभूंचा दोहा आहे, नरहरी महाराज, अतिशय मार्मिक ओवा आहे, दोहा आहे. अन्य साधनापेक्षा नामचिंतन साधन सर्वात श्रेष्ठ कसं आहे? खूप सुंदर दोहा आहे, सुंदर. तुलसीदास प्रभू म्हणतात, राम नाम को अंक है, सब साधन है सून, अंक गए कछु हाथ नहीं, अंक रहे 10 गुण. नामचिंतन हे साधन जे आहे ना, हा अंक आहे, अंक. आणि इतर साधनं जे जे आहेत ती सगळी साधनं म्हणजे शून्य आहेत, शून्य. सब साधन आहे सून. शून्य म्हणजे काय? शून्य कशाला म्हणतात? ज्याला काहीच किंमत नसते त्याला शून्य म्हटलं जातं. शून्याला काहीच किंमत नाही. तुम्ही इथून मंत्रालयापर्यंत शून्य देत चला आणि अर्थमंत्र्यांना विनंती करा याला काहीतरी किंमत द्या, त्या सगळ्या शून्यांची किंमत ते शून्यच सांगतील, त्याला काही किंमत नाही. म्हणून इतर साधन म्हणजे शून्य आहेत आणि नाम साधन हे अंक आहे. अंकाला स्वतंत्र किंमत आहे, अंकाला स्वतंत्र किंमत आहे, शून्याला स्वतंत्र किंमत नाही. 5, 55, 555, 5055 अंक जो आहे त्या अंकाला किंमत आहे, शून्याला किंमत नाही. तसं अन्य साधनांना किंमत नाही. अन्य साधन म्हणजे शून्य आहेत, तुलसीदास प्रभू म्हणतात. आणि राम नामस्मरण हे साधन म्हणजे अंक आहे, शून्याला काहीच किंमत नाही.
आता मी एक तुम्हाला सांगतो, शून्याला काहीच किंमत नाही, पण शून्याला एक किंमत यावी असं जर वाटत असेल तर त्याला एक मार्ग आहे माझ्याजवळ. काय? शून्यालाही किंमत यावी असं वाटत असेल तर शून्याने एक करावं, अंकाजवळ जावं. शून्याने स्वतंत्र राहू नये, शून्याने अंकाजवळ जावं. अंकाजवळ गेला की शून्याला किंमत येईल की नाही? एकाच्या पुढे जर शून्य गेला काय होईल? आता 10 झाले की नाही? शून्यामुळे शून्याला किंमत आली की नाही? आता शून्याला किंमत आली, तिथे 10 झाले, म्हणजे या शून्याने किती वाढले? 9 वाढले की नाही? पहिला 1 आणि त्याच्यावर शून्य दिल्याने 10 झाले, म्हणजे या शून्यातून 9 वाढले, 10 झाले, म्हणजे शून्याला किंमत आली केव्हा? अंकाजवळ आला तेव्हा. या 10वर एक शून्य द्या, किती झाले? आता 100 झाले. आता या शून्याने किती वाढवले? 90. पहिले 10 आहेत, त्याच्यावर शून्य दिलं, 100 झाले, म्हणजे या शून्याने 90 वाढवले. 100वर एक शून्य द्या, 1000. आता या शून्याने किती वाढले? 900 वाढले. या 1000वर एक शून्य द्या, किती झाले? 10,000. या शून्याने किती वाढले? 9,000, आहे की नाही? आता 10,000 झाले. आता या 10,000वर एक शून्य द्या आणि मागचा एकाचा आकडा पुसून टाका. आता किती वाढवले? आणि काहीच नाही, सगळे गेले. का? अंक गेला. म्हणून शून्याला काहीच आता किंमत राहिली नाही. शून्याला किंमत आली, पहिल्या शून्याने 9 वाढवले का? तो अंकाजवळ होता, त्या शून्याने 9 वाढवले, दुसऱ्या शून्याने 90 वाढवले, तिसऱ्याने 900 वाढवले, चौथ्याने 9,000 वाढवले, आणि 5व्याने काहीच नाही. का? शून्य अंक राहिला नाही म्हणून. अंक गये कछु हात नाही, अंक रहे दसगुण. तसं नाम साधन हे अंक स्वरूपाचं आहे आणि सर्व साधन हे शून्य आहेत. म्हणून सर्व साधनाला किंमत यावी वाटते तर त्याने नामाजवळ यावं. नामचिंतन सर्व काय देऊ शकतं, सर्व काही. ज्याने नामचिंतन केलं ना, तुकोबाराय म्हणतात त्याने सगळी साधनं केली. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, तुकोबाराय म्हणतात नामधारकाला अन्य साधनाकडे जाण्याची गरज नाही. नामचिंतन सर्व काही साधनाची प्राप्ती करून, फलाची प्राप्ती करून देणार आहे. ज्याने नामचिंतन केलं त्याने सगळी साधनं केली. योग याग तपे केली तयाने अमुपे, तयाने योग याग तपे अमुपे केली. त्याने योग याग तप अमुप केले, अफाट अमर्याद केली. का? त्या अन्य साधनाचे फल नामाने मिळते. म्हणून नामचिंतन ज्याने केलं त्याने योगही केला, यज्ञही केला, तपही केलं. कारण 2 दृष्टीने सांगता येईल, फलदृष्ट्या आणि अर्थदृष्ट्या आणि
स्वरूपदृष्ट्या, फलदृष्ट्या आणि स्वरूपदृष्ट्या. फलदृष्ट्या असं योगाचं जे फल आहे ते नामाने मिळलं, म्हणजे नामचिंतन करणाऱ्याने योगाही केला की नाही. योगाचं फल काय? समाधी. योगाचं फल समाधी आहे. मग नामचिंतन करणाऱ्याला सहज जर समाधी लागते तर नामचिंतन केलं त्याने योगही केला की नाही. योग्याला तरी समाधी लागते, ती फार दाबादाबी कोंडाकोंडी करून, फार त्रास घेऊन, म्हणजे त्याला 7 अंगातून पहिलं जावं लागतं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग 8वी समाधी. या 7 अंगाचं त्याला अनुष्ठान करत करत जावं लागतं, त्यावेळेला त्याला समाधी मिळते. इथे नामधारकाला कोणत्याच अंगाकडे जाण्याची गरज नाही. नामचिंतन केलं का सगळे तिथं आलं, लागली समाधी. लुप्तली नादी, लागली समाधी. कोणाला? मूढ जन, नर नारी, लोकारे, पंडित, ज्ञानी, योगी, महानुभाव, एकच सिद्ध साधकारे. सर्वांना नामाने समाधी लागते. योग्याला त्याची ती 7 अंग करील त्यावेळेला समाधी आहे. याला सहज समाधी म्हणजे योगाचं फल नामाने मिळालं, म्हणजे नामचिंतन ज्याने केलं त्याने योगही केला की नाही. यज्ञाचं फल लोकांतराची प्राप्ती, नामाने सहज वैकुंठ भुवनी घर केली, योग यज्ञ केला. आणि तपाचं फल आहे अलौकिक, दुस्तर दुराप असणारं साध्य होणं. नामाने ते सर्व होतं. म्हणून ज्याने नामचिंतन केलं त्याने तपही केलं. योग याग तपे केली त्याने हंपी. आता स्वरूपदृष्ट्या सांगतो, नामचिंतन हाच खरा योग आहे. इतर जे योग आहे हा खरे योग नाही, ते आडनावाचे आहेत. नामचिंतन हाच खरा योग आहे. मी नाही सांगत, कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर भगवंताने कर्तव्य परांगमुख होणाऱ्या अर्जुनाला खरा योग कोणता ते सांगितलंय. आणि ते 6व्या अध्यायातच योगाच्याच अध्यायात सांगितलंय. शेवटचा श्लोक बघा आपण, योगिनामपि सर्वेषाम, योगिनामपि सर्वेषाम, पुढे काय? मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समेयुक्ततमो मतः. यह श्रद्धावान माम भजते सा युक्ततमः मतः. तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. सर्वेषाम योगिनाम अपि, सर्व योग्यांमध्ये तो श्रेष्ठ योगी आहे. कोण? जो नामचिंतन करतो तो. म्हणून नामचिंतन हाच खरा योग आहे. नामचिंतन हाच खरा यज्ञ आहे. स्वरूपदृष्ट्या सांगतात तो यज्ञ जे आहुती संविधान टाकले जातात तो खरा योग यज्ञ नाही. खरा यज्ञ हा नाम जप आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. म्हणून नामचिंतन हाच खरा यज्ञ आहे. नामचिंतन हाच खरा योग आहे. आणि तिसरं नामचिंतन हेच खरं तप आहे. रामकृष्ण उच्चार, अनंत राशी तप, पापाचे कळप पडते पुढे. इतर तप हे खरं तप नाही. नाथ महाराजांच्या भाषेत बोलू, तो मूर्खांचा खटाटोप आहे. दाबादाबीन कोंडाकोंडी. शरीर शोषणा नाव तप, हा तव मूर्खांचा खटाटोप. हृदयी हरिचिंतने सद्रूप, हे परम तप तपा माझी. सर्व तपात श्रेष्ठ तप हृदयी हरिचिंतने सद्रूप. शरीर शोषणा नाव तप हा तो मूर्खांचा खटाटोप म्हटलं. म्हणून सर्वात श्रेष्ठ तप नामचिंतन आहे. हे स्वरूपदृष्ट्या सांगितलं. योग याग तपे केली तया न्यामुपे, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. तेव्हा ते अन्य साधनाभिमानी आलेले ना, त्यांचा गर्वच गेला, शांत झाले. ते म्हणाले, महाराज आमच्या डोक्यात ज्या पहिल्या नामचिंतनाविषयी शंका बसल्या होत्या ना, आता ती कुठलीच शंका राहिली नाही. सगळ्या शंका गेल्या. आणि अन्य साधनाला आम्हाला जे उच्चत्व
वाटत होतं त्यापेक्षा नामचिंतन आम्ही खूप हलकं सामान्य समजत होतो, परंतु तुम्ही सर्व शंकांचं निरसन केलं. आता आमच्या सर्व शंका संपल्या. आता आम्ही एकच अपेक्षा करतो, आम्ही नेमकं काय करावं ते तुम्ही सांगा. तुका म्हणे जपा, 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 तुका म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र अभंगाच्या शेवटच्या चरणात त्यांना स्पष्ट सांगतायत, आता डोक्यातलं काढून टाका हे आणि तुम्ही हे करा. तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, त्रिअक्षरी सोपा मंत्र जपा. विठ्ठल असे 3 अक्षरी हा मंत्र आहे. हा अवघड नसून सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. याला मंत्र का म्हणायचं? ज्याचं मनन केलं असताना जो रक्षण करतो त्याला म्हणतात मंत्र. मननात त्रायते यस्मात तस्मात मंत्र प्रकीर्तितः. ज्याचं मनन केलं असताना तो रक्षण करतो म्हणून त्याला नाव आहे मंत्र. म्हणून विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र आहे. अवघड नसून सोपा आहे. याचा तुम्ही जप करा. जपा जप ही 2 अक्षरे आहेत, पण या 2 अक्षरात इतकी ताकद आहे. जकार हा जन्म घालवतो आणि पकार हा पाप घालवतो. म्हणून जन्म आणि पाप जो घालवतो त्याला म्हणतात जप. जकारो जन्म विच्छेद, पकार पापनाशकः, तस्मात जपैति प्रोक्तः जन्म पाप विनाशकः. म्हणून त्याचा जप करा. ज्ञानोबांनी सर्व साधनात्व सारभूत साधन हे सांगितलं. सर्व धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन आणि योग याग क्रिया धर्मा धर्मी माया गेले ते विलया हरिपाठे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझा. ज्ञानोबांनी हरिपाठातून सगळ्या साधनाची वजाबाकी केलेली आहे आणि नाम हे साधनच सर्वांच्या पुढे ठेवलेलं आहे. ज्ञानोबा तुम्ही हे नाम साधन आमच्या पुढे ठेवता, सर्व साधनापेक्षा श्रेष्ठ सांगता. तुमच्या पुढे कोणी ठेवलं? तुम्हाला हे साधन कोणी सांगितलं? ज्ञानोबा सांगतात, निवृत्तीने दिधले माझे ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा लाधले. निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीनाथाने माझ्या हातात दिलं. निवृत्तीनाथाने काय काय दिलं तुमच्या हातात? दिधले संपूर्ण माझे हाती.
हरिपाठ म्हणजे सर्वाचा गोषवार आहे, सर्वाचा सारांश आहे. आणि ज्ञानोबराय म्हणतात हे निवृत्तीनाथांनी माझ्या हातात दिलेलं आहे. माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ आणि त्यांना एकटा पठ्य मी शिष्य. जे तान्हेने मी आपत्ते माझे गुरुशी एक लवते म्हणून कृपेशी एक हाते झाले ती. मी एकटा त्यांना शिष्य. त्यामुळे निवृत्तीनाथाने पूर्ण कृपा माझ्यावर केली आणि हे मला देता आलं, सर्व करता आलं. ते वास्तविक निवृत्ती आहेत, ते ब्रह्मचारी आहे, पण त्यांनी माझ्या बाबतीत हा गृहस्थाश्रम केला. निवृत्ती गार्हस्थ्य मांडले आहे, निष्काम आपत्य प्रसवत आहे. मी जो केलेलो आहे मज हृदय सद्गुरु जेने हा तारिलो संसार पूर. का चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबराय म्हणतात मी पूर्ण काम जो झालो ते माझ्या निवृत्तीनाथांमुळे, माझ्या श्रीगुरूंमुळे. त्या निवृत्तीनाथांनी माझ्यावर ही कृपा केलेली आहे. आणि हा सर्व बोध त्यांनी मला दिला. सर्व त्यांनी माझ्या हे हातात दिलेले आहे, दिले संपूर्ण माझे हाती हातात दिले. आज निवृत्तीनाथांचा सोहळा त्र्यंबकेश्वरला होत असतो. वास्तविक निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा खरा तो ज्येष्ठात आहे, ज्येष्ठवद्य द्वादशीला आहे. परंतु त्यावेळेला सर्व मार्गस्थ असतात, सर्व संत महात्मे जाईन गे माये तया पंढरपुरा. सर्व पंढरपूरच्या वाटेला असतात, सर्व दिंड्या सर्वांचे सोहळे. म्हणून निवृत्तीनाथांचा सोहळा तो समाधी सोहळा होत नाही. म्हणून जोग महाराजांनी ही क्रांती केली. त्या काळातले जे श्रेष्ठ श्रेष्ठ फडकरी मंडळी, कीर्तनकार मंडळी, महाराज मंडळी या सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं आपल्याला निवृत्तीनाथांचा सोहळा करता येत नाही, तर निवृत्तीनाथांचा सोहळा करण्याकरता एक आपण करू. मार्गशीर्षात आहे, पुढे माघ महिन्यात आहे, फाल्गुनात आहे, चैत्रात आहे. हा मधला पौष आहे ना, हा थोडा रिकामा आहे. तर यालाही पवित्र करण्याकरता या पौष महिन्यालाही एक श्रेष्ठत्व येण्याकरता आपण निवृत्तीनाथांचा सोहळा या पौषवद्यात करूया. म्हणून पौषवारी ही जी त्र्यंबकेश्वरला भरते ही जोग महाराजांनी केलेली क्रांती आहे. हे सर्व मंडळी एकत्र आणून, सर्व महाराज लोक एकत्र करून त्यांना ही दिशा दिली. हा निवृत्तीनाथांचा सोहळा त्र्यंबकेश्वरला विशेष होत असतो. पण कोरोनाने सगळेच थांबवलेत, गप्प केलेत. आपल्याला लांब लांब बसायला लावलेलं आहे. आपण कोरोनाच्या माध्यमातून सर्व नियम सांभाळून हा कार्यक्रम करतो आहे. सर्व विद्यालयातले सर्व प्राचार्य, शिक्षक मंडळी, चरित्र समितीतली मंडळी या दृष्टीने जागरूक राहून आपलं कार्य हे कसं शासनाच्या नियमात बसेल याचा धडपडीने प्रयत्न करून त्याप्रमाणे राबवत आहेत आणि हा कार्यक्रम घडवत आहेत. सुरेश शेठ, त्याचप्रमाणे दोन्ही अजित शेठ, आमचे अनिल शेठ, तसेच चरित्र समितीतले मंडळी, प्राध्यापक, प्राचार्य मंडळी या सर्वांनी एक सुंदर रीतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ज्ञानोबरायांचा हा मूर्तिस्थापना सोहळा सर्वांच्या दर्शनाकरता घडतो आहे. तर निवृत्तीनाथांनी हे सर्व माझ्या हातात दिले, ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून ज्ञानोबरायांनीही हे सर्व जगापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं.
अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबरांपर्यंत ते आलं ते एकटं आले बरं का, एकटं आले. आदिनाथ उमा बीजे प्रगटले, मच्छिंद्राला दिले सण. आदिनाथाने मच्छिंद्रनाथाला एकच, मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना एकच, गोरक्षनाथांनी गैनीनाथांना, गैनीनाथाने निवृत्तीनाथांना. एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहार. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना दिलं, पण ज्ञानोबरायांनी मात्र विचार केला हा चिक्कूपणा काही कामाचा नाही. एकाने एकाला, एकाने एकाचा, एकाने एकाचाच उद्धार केला. आम जनतेचा सर्व जगाचा उद्धार होणार केव्हा, सर्वांपर्यंत पोहोचणार केव्हा. म्हणून ज्ञानोबरायांनी ही क्रांती घडवली आणि जे गुह्य चालत आलेलं ना त्यांनी प्रगट करून टाकलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. विश्व पूर्ण विश्वाला हे देऊन टाकलं. उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा. केला तरुणोपाय जीवा, ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव. असे ज्ञानोबराय समर्थ, सर्व जगाला तारणारा हा ग्रंथ निर्माण केला. हे सर्व जनतेच्या जगाच्या पुढे ठेवलं. त्या ज्ञानोबरायांचं दर्शन सर्वांना घडावं या दृष्टीने चरित्र समिती आणि विद्यालयातली सर्व या संयुक्त विद्यमाने हे कार्य घडतं. आणि त्यानिमित्ताने हा नामसप्ताह घडतो आहे. आजचा प्रारंभ असल्यामुळे नामचिंतनाने तो प्रारंभ व्हावा म्हणून नाम महात्म्य सांगणारा सेवेकरता आपण घेऊन तुकोबारायांचे विचार, सर्व संतांचे विचार सार रूपाने आपल्यापुढे ठेवण्याचा त्यांच्याच कृपेने प्रयत्न केलेला आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये नामचिंतनच स्वीकारावं. सर्वाचं हे सार आहे, सर्व साधनाचे सार आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करत करत जितकी संधी सापडेल तितकं नामचिंतन करावं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. तेव्हा झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून एकच करणा भक्त की आपल्या सर्वांच्या अंतःकरणात ही नामनिष्ठा निर्माण व्हावी. सर्वजण नामधारक बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर तुकाराम Thank you.
हे सर्व ज्ञानाचं भांडार आपल्या पुढे प्रगट केलेलं आहे. आपण असे अक्षर अभंग नजरेसमोर ठेवावेत आणि आपण नक्कीच या भवसिंधूतून तरुण जाऊया. तुकोबारायांच्या अभंगामध्ये मोठी ताकद आहे. दगडाला तारणारे तुकोबारायांचे अभंग ते आपल्याला का तारणार नाही? जळी दगडा सहित वह्या तारीला जशाला ह्या. जे अभंग दगडांना तारतायत ते आपल्याला नक्कीच तारतील. पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे की नाही? दगड कोणते तरले? वह्यांना बांधलेले, आजूबाजूला पांगलेले मोकर दगड नाही वर तरच सुटले. ते आजूबाजूला तसेच बुडाले राहिले, उलट ते आणखी शेवाळले. त्यांनी दुसऱ्यांनाही घसरून पाडलं आणि बुडवलं त्या दगडांनी. दगड तेच वर आले जे वह्यांना बांधलेले होते. ते जडी दगडा सहित वाया तारीला जैस्याला ह्या. मग ते अभंग दगडाला घेऊन वर आले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. अभंग जर दगडाला सोडायला तयार नाहीत, आपण तरी अभंगाची दगडाची ताटातूट का करा? दगडासहित मिळाले म्हणून दगडावरच करून त्याचं चिरस्मारक व्हावं आणि जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं. म्हणूनच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. ज्या डोहात ते बुडवले होते त्याच डोहात तुकोबारायांनी अनुष्ठान त्या डोहाच्या कडेला केले. एका शिळेवर 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून अनुष्ठान केलं. 14व्या दिवशी भगवान बालवेशात प्रगट झाले. बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. न समरत आले बाळवेशी मजजवळी माझे केले समाधान. तुकोबाराय मी आलेलो आहे बघा आणि तुमचा तो गाथा बघा दगडाला घेऊन तरलेला आहे पाण्यावर. तुकोबाराय म्हणतात मला नका सांगू, ज्यांनी बुडवायला सांगितलंय त्यांना सांगा. ज्यांनी बुडवायला लावला त्यांना दृष्टांत दिले, ते आले पाहताय तर तेच आहेत का? हो म्हणे, हा दगड मीच बांधला होता, ही गाठ मीच मारलेली होती, तेच आहे. उघडून पाहिलं एक थेंब लागला नाही. 18 दिवस पाण्यात होते ह्या. मग उदका माझी वह्यात ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नव्हे असामान्य महिमा संतांचा. कोरडे कागद उदके न लागता बुंद एक थेंब लागला नाही. कोरडेच्या कोरडे तिथून पुढे आपल्याला मिळाले. नाहीतर आपल्या वाट्याला काय आलं असतं? ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी म्हणायचे, ते जर बुडाले असते तर आपणही बुडालोच असतो. ते तरले म्हणून आपण तरलो मग असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते जिथे तरले त्याच तारक जागेवर, त्याच प्रासंगिक जागेवर आणि त्या प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात मंदिर व्हावं. ते सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या नजरेसमोर यावेत म्हणून गाथा मंदिराची योजना राबवण्यात आली. मोठं आपल्या वारकरी संप्रदायाचं जागतिक कीर्तीचं ते मंदिर उभं राहिलेलं आहे. जवळजवळ 30 कोटीचं काम तिथे झालेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावलेलं आहे. तिथे तुकोबारांची भव्य अशी पंचधातूची मूर्ती प्रतिष्ठापना झालेली आहे. 2008ला 400व्या जयंतीच्या औचित्यावर तो प्रतिष्ठापना सोडून तेव्हापासून गाथापारायण अनुष्ठान तिथे भव्य प्रमाणात होत असतं. 4-5 हजार लोक असतात बीजेच्या वेळेला. तसंच तिथे अन्नदानही सुरू केलेलं आहे. 2012च्या गुढीपाडव्यापासून तुकोबारायांनी म्हटलं सर्वभूती द्यावे अन्न. मग जे अभंगाच्या दर्शनाला आले असतील त्यांनाही विनमुख जाऊन देणं बरं नाही. ज्या अभंगाने अन्न द्या सर्वांना म्हटले त्या अभंगाच्या दर्शनाला आलेले विनमुख जाऊ नये म्हणून तिथे अन्नदानाची योजना सुरू केली. दररोज 700-800 लोकांचं 1000 लोकांचं अन्नदान तिथे होत असतं. दुपारच्या वेळेला 12 ते 2 या वेळेत 400-500 लोक तर निश्चित दुपारच्या वेळेत होऊन जातात. उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं जेवण असतं आणि टोकन नाही बरं का, काहीच विनामोबदला काहीच नाही, मोफत याप्रमाणे अन्नदान असतं. तसंच दर बुधवारी आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे शारीरिक चिकित्सा केली जाते आणि मोफत औषधोपचार केले जातात. दर बुधवारी 300-400 पेशंट दर बुधवारी असतात. खूप चांगल्या प्रकारे त्याचा प्रतिसाद मिळतो आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नेत्र चिकित्सा केली जाते. एका शेठजीने 15-20 लाखाची एक मशीन दिलेली आहे नेत्र चिकित्सा करण्याची, परीक्षा करण्याची. ससून हॉस्पिटलचे डॉक्टर येत असतात
आणि पहिल्या सोमवारी ती नेत्रचिकित्सा केली जाते आणि मोतीबिंदू ज्याला असेल त्याचं मोफत ऑपरेशन केलं जातं. ही गाथा मंदिरावर योजना राबवली जाते आहे. ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे, आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे नेत्रचिकित्सा, तसंच गुरुकुल पद्धतीने विद्यालय तिथे सुरू केलं आहे. स्वानंद सुखनाचे गुरुनाम गुरु जोग महाराजांनी जो एक हेतू ठेवला आणि ज्ञानेश्वरी तुकोबारायांची गाथा हे संत वाङ्मय समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते निष्कामतेने निरपेक्षपणाने पोहोचावं म्हणून 1917ला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. आता 2017ला आपल्या या संस्थेचा भव्य असा शताब्दी महोत्सव संपन्न झाला आणि 2020ला जोग महाराजांची जन्मशताब्दी तोही उत्सव भव्य प्रमाणात झाला. तेव्हा जोग महाराजांची जी संकल्पना या चारही शिष्यांनी प्रमुखांनी खूप चांगल्या प्रकारे जोपासून ते तत्वतः पालन करून पुढच्या पिढीने ते पालन करत करत या संस्थेने हजारो असे निष्काम अपत्य समाजापर्यंत पोहोचवलेले आहे. तोच अंश, तोच भाग म्हणून गाथा मंदिरावर जोग महाराजांच्या या संकल्पनेला साकार करणं, या पद्धतीने तिथेही गुरुकुल पद्धतीने विद्यालय, मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय, 10वी पास झालेल्याला प्रवेश आहे, 11वी ते 17वी 7 वर्षे याप्रमाणे शिक्षण दिलं जाते. 4 भाषेतून संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी 4ही भाषेतून शिक्षण दिलं जाते. नव्या दिल्लीची राष्ट्रीय संस्कृती संस्था नावाची एक संस्था आहे, त्याच्याशी संपर्क साधून अभ्यासक्रम त्या पद्धतीने आपण घेतलेला आहे. मुंबईला तिथे विद्याविहारला त्याचं केंद्र आहे, तिथे परीक्षा द्यायला आपण नेत असतो त्याचे. आणि पुढची 5 वर्ष जी आहेत ते संन्यासाश्रम विलेपार्ल्याला काशीचं जे संपूर्णानंद विश्वविद्यालय आहे त्या विद्यालयाशी संबंध जोडलेला आहे. तर 5 वर्षात तो शास्त्री होणार, 5 वर्षात तो आचार्य होणार, 7 वर्षात तो आचार्य होणार आणि शालेय शिक्षणाच्या दर्जातून 5 वर्षात तो BA होणार, 7 वर्षात तो MA होणार. अशा प्रकारचं शिक्षण तिथे गुरुकुल पद्धतीने सुरू केलेलं आहे. सध्या 1,200 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय 7 वर्ष आपण करत आहोत. कोणी म्हणाल खर्च तर खूप येत असेल, लक्षात घ्या, नया पैसा नाही, एक नया पैसा नाही, सर्व मोफत शिक्षण, मोफत राहणं, मोफत जेवण आणि मोफत शिक्षण याप्रमाणे विनामूल्य हे केलं जात आहे. अशी जोग महाराजांची जी संकल्पना त्याप्रमाणे साकार केली जाते. संस्थेतून 100 वर्षात खूप असे हजारो बाहेर पडलेले आहेत आणि हे घडवलेलं आहे. त्याचंच एक शाखा म्हणून गाथा मंदिरावर याप्रमाणे राबवलं जात आहे. तर एकच सांगायचं, ते अभंग सर्वांच्या नजरेसमोर यावेत आणि आपण त्याप्रमाणे जीवन बनवावं. भगवान करून सर्वजण या विचाराचे पायीक बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. मना झटपट तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, मंत्र त्याक्षरी सोपा, मंत्र त्याक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, तरी पार, तरी पार, उतरी पार भव खाली बस सगळी भव तरी पार, बाबा
पार भव सिंधू उतरी पार उतरी पार खाली बसा तुम्ही खाली बसा उठू नका कोणी पराद महाराज तुम्ही शुद्ध तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया क्षमा पराद महाराज तुम्ही ज्ञान देवता